आज आपण ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा याविषयी जाणून घेऊया. लठ्ठपणा हे शरीरात आवश्यकतेपेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात चरबी म्हणजे मेद जमा होते तेव्हा लठ्ठपणा आपण घोषित करतो. WHO नुसार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार शरीराचा बॉडी मास इंडेक्स BMI 30 किंवा 30पेक्षा जास्त असल्यास लठ्ठपणा घोषित केला जातो. आयुर्वेदामध्ये मेदोह स्त्रोतस म्हणजे शरीरातील चरबी, मेदधातू आणि स्निग्ध पदार्थाचे वहन, निर्मिती आणि पोषण करणाऱ्या वाहिन्या याला मेदोह स्त्रोतस म्हणतात. आणि हे स्त्रोतस शरीरातील मेदधातूचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचे असते. मेदोह स्त्रोतसची कार्य शरीरातील चरबीयुक्त पेशीचे पोषण करणे आणि चयापचय मेटाबॉलिझम नियंत्रित ठेवणे आहे. मेदोह स्त्रोतसची दुष्टीची कारणे काय? तर व्यायाम न करणे, दिवसा झोपणे, अतिप्रमाणात स्निग्ध, गोड किंवा चरबीयुक्त अन्नाचे सेवन करणे, जसे की नॉनव्हेज आणि तुपाचं अधिक प्रमाणात सेवन. तूप शरीरासाठी चांगलं आहे, पण अधिक प्रमाणात ते घातक आहे. आणि असंतुलित जीवनशैली जसे की बैठा व्यवसाय, दिवसा झोप घेणे हे मेदोह स्त्रोतसची दुष्टीची कारणे आहेत. लठ्ठपणामुळे होणारे विकार कोणते? तर मधुमेह, डायबिटीज, शरीरात चरबी वाढल्यामुळे इन्सुलिनचे काम बिघडते आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि मधुमेहाचा धोका निर्माण होतो. दुसरा आहे हृदयविकार आणि उच्च रक्तदाब. रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठल्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदय व मेंदूचा रक्तप्रवाह कमी होऊन हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो. ऑस्टिओआर्थरायटिस, वाढलेल्या वजनामुळे गुडघे आणि कमरेच्या सांध्यावर अतिरिक्त ताण पडतो, ज्यामुळे सांधेदुखी आणि हाडाचे आजार होतात. फॅटी लिव्हर डिसीज, यकृतात चरबी जमा झाल्याने यकृताचे कार्य मंदावते आणि नुकसान होते. कॅन्सर, अतिरिक्त चरबीयुक्त पेशी वाढल्यामुळे शरीरात असे हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे स्तन, गर्भाशय व पोटाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. श्वसनाच्या समस्या, झोपेत श्वासोच्छ्वास थांबणे किंवा दम लागण्याच्या तक्रारी उद्भवतात. हे शरीरामध्ये मेद अधिक प्रमाणात साठल्यामुळे मधुमेह, हृदयविकार, ऑस्टिओआर्थरायटिस, फॅटी लिव्हर डिसीज, कॅन्सर, श्वसनाच्या समस्या अशा काही विकार उद्भवतात. आणि त्यासाठी वजन कमी करणे हे एक अत्यंत उपयुक्त असं उपचार आहे. आणि पुढच्या सेशनमध्ये आपण बघूया की वजन कमी करण्यासाठी काय उपयुक्त असे उपाय आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. आशा करते की आज जी माहिती आपल्याला सांगितली ओबेसिटी, लठ्ठपणा याविषयी ही आपल्याला उपयुक्त ठरली असेल. अशाच नवीन माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.